या बोटावर मोजणे इतक्या सबस्क्रायबर्सना मी सांगू इच्छिते की मला कुकिंग प्रॉपर जमत नाही. मी चॅनल यासाठी काढले की तुम्ही माझ्या चुका काढाव्यात आणि मी त्या सुधाराव्यात. तर मला अशा पद्धतीनं कुकिंगमध्ये मास्टर शेफ व्हायचं आहे. कमाल कर दिया आपने. कितने टॅलेंटेड आहे. मला मिक्स डाळीचे तांदळाचे आप्पे परफेक्ट जमतात, पण हे जे इन्स्टंट रव्याचे आप्पे असतात त्याच्यामध्ये काय ना काय गडबड होते. तर मी कसं बनवले ती रेसिपी मी तुम्हाला सांगते आणि कुठं चुकलं ते तुम्ही मला सांगा. 2 वाटी मोठा रवा घेतलाय आणि त्याच्यामध्ये दही नव्हतं म्हणून ताक टाकलं 1 वाटी आणि पाणी टाकून भिजायला ठेवलं अर्ध्या तासासाठी. फोडणीसाठी मी इथं जिरे, मोहरी, कांदा, शिमला मिरची, टोमॅटो आणि काकडी घेतली आहे साल काढून. थोडंसं मीठ बॅटर घट्ट वाटल्यामुळं मी थोडंसं पाणी ॲड केले आणि ही फोडणी आत टाकून घेतली. थंड झाल्यानंतर वरून कोथिंबीर टाकली आणि मिक्स करून घेतली. माझ्या आप्पे असं ओबड-धोबड होत्यात आणि त्या पात्राला चिटकून बस. परफेक्ट कसं बनवायचं ते तुम्ही सांगा आता. हे मधले 1 2 3 साले को बम से उड़ा दूंगा. रील्स बघताना मला वाटायचं की ही तोंड वाकडे करून रील्स का बरं बनवतात. पुन्हा मला लक्षात आलं की जिकडून अँगल चांगला येतात तिकडूनच ती रील्स बनवतात. तसं ज्या साईडनं आप्पे चांगले दिसतात त्या साईडनं मी मांडलं. टाटा गुड बाय.